चंदनजिऱ्यातून हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। जालना शहरातील चंदनजिरा परिसरातून हजारो मराठा आंदोलक आज दिनांक 28 रोजी गुरुवारी रात्री 8:30 वाजतेच्या सुमारास शेकडो गाड्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत। मनोज जरांगे पाटील हे काल 27 ऑगस्ट रोजी लाखो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाल्यापासून राज्यभरातून टप्प्याटप्प्याने मराठा आंदोलकांची फौज आझाद मैदान गाठण्यासाठी सज्ज झाली आहे। यावेळी गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्यासह मराठा समाज आरक्षणाच्या लढ्यातही सामील झाला असून ही दोन वेगवेगळी परंतु भावनिकदृष्ट्या जोडलेली चित्र राज्यात पाहायला मिळत आहेत। जसं जसं जरांगे पाटील मुंबईकडे पोहोचत आहेत तसं तसं त्यांना मराठा आमदार खासदारांचा वाढता पाठिंबाही मिळू लागलाय। आंदोलक जगन्नाथ चव्हाण यांनी आपली भूमिका व्यक्त करताना सांगितले की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। एकीकडे लाडक्या बाप्पाचं आगमन तर दुसरीकडे मराठा समाजाचा संघर्ष महाराष्ट्र सध्या या दुहेरी भावनिक क्षणांचा साथीदार ठरत असल्याचं ते म्हणाले। छत्रपति संभाजी महाराज की जय। मराठा तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। हे बघा, मनुष्याचं जीवन जर तसं पाहिलं तर संघर्षमय जीवन आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या मराठा समाजाचं तर असं आहे डायरेक्ट बांधापासून तर मुंबईपर्यंत आमचं जीवन संघर्षमय आहे। आतापर्यंत आम्ही जेवढं पाहत आलो आमच्या आयुष्यापर्यंत अख्खं जीवन संघर्षमय। 1-2-4% मराठा समाज जर सोडा तर जवळजवळ 90% मराठा समाज हा शेतकरी आणि गरिबीतला आहे। त्याच्यामुळे संघर्ष आमच्याला काही पाचवीलाच म्हणजे यात काही शंका नाही। जसं जरांगे पाटील पुढे जात आहे तर तसं मराठा आमदार आणि खासदारांचे सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। अहो, मिळालंच पाहिजे ना। तसं जर पाहिलं तर विधानसभेमध्ये 288 आमदारापैकी कितीतरी आमदार मराठा समाजाचे। एक काल गेवराईचे आमदार बोलले, विजयसिंह पंडित, माजलगावचे सोळंके अण्णा बोलले। तसं सर्व मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा द्यायला पाहिजे ना। आमच्या जीवावर निवडून येते त्याला कदर नाही का आमची? जसं दुसऱ्या समाजाच्या आमदाराने जसं उचलून धरलं पदावर असताना त्यांना जर त्यांना काही बंदी नाही, मग यांना काय भीती वाटते? यांनी का बोलू नये समाजासाठी? जे मराठा आंदोलक सध्या मुंबईला जात नाहीत काही कारणास्तव, त्यांना आपण काय संदेश देणार आहोत? त्यांना हेच संदेश देणार आहे, बांधवांनो ठीक आहे, काय अडचणी असतील तुमच्या वैयक्तिक ज्यामुळे तुम्ही येऊ शकत नसाल काय हरकत नाही, परंतु तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला जे त्या जाणाऱ्या लोकांना जे पुरवता येईल त्या माध्यमातून तुम्ही ती मदत जरी केली तरी खूप झालं माझ्या समाजासाठी। आपल्याला काय वाटतं आता यावेळेस यश निश्चित तुम्ही खेचून काम करता? आम्ही त्याच्याशिवाय आझाद मैदानच सोडणार नाही। आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही। मग तिकडं मरू किंवा आरक्षण घेऊनच वापस येऊ। आता आपण किती गाड्या जाणार आहेत? अहो, इथून तर हजारो गाड्या चालल्या हो। गाड्याचं मोजमापच नाही, कारण गाड्याचं मोजमाप करणाऱ्याला आमच्या एका बहादराने 1 लाख रुपये इनाम दिलेलं आहे। सगळ्या गाड्या मोजून दाखवा किती गाड्या चालल्या म्हणून, कारण मोजमापच नाही। प्रशासन परिषद मोजून नाही शकत त्या गोष्टीला। काय नाव? जगन्नाथ कारभारी चव्हाण।